लाडकी बहीण योजनेबाबत सध्या राज्यात एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुळे निवडणूक आयोगाने काही महत्त्वाचे निर्देश सरकारला दिलेले आहेत। निवडणूक आयोगाने स्पष्टपणे सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अग्रिम स्वरूपात देण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। मात्र जी योजना आधीपासून सुरू आहे त्या योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देण्यास कोणतीही अडचण नाही। म्हणजे जुने हप्ते देता येतील, पण पुढील हप्ता आधी देणे शक्य नाही। तसेच निवडणूक आयोगाने सरकारला हे देखील स्पष्ट निर्देश दिले आहेत की नवीन लाभार्थी निवडता येणार नाहीत। आचारसंहितेमुळे कोणत्याही नवीन महिलांना योजनेत समाविष्ट करता येणार नाही। यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी ही मोठी बातमी ठरत आहे। मात्र सरकारकडून आश्वासन देण्यात आले आहे की सन्मान निधी थेट महिलांच्या खात्यात डीबीटीद्वारेच दिला जाणार आहे। या योजनेसाठी लागणारी संपूर्ण आर्थिक तरतूद आधीच अर्थ विभागाने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भात कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यासाठी आणि या वर्षासाठी लागणारा निधी आधीच निश्चित करण्यात आलेला आहे। त्यामुळे निधीच्या बाबतीत महिलांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा 17वा हप्ता जमा झालेला असेल, म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल, तर तुम्ही सध्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहात। चर्चेनुसार डिसेंबर आणि जानेवारी हे 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात, म्हणजेच 3000 रुपये एकत्र मिळू शकतात। मात्र अजूनही काही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा म्हणजेच 17वा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे तुमचे पैसे आले आहेत का हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे। नोव्हेंबरचे पैसे आले असतील तर हो आणि नसतील तर नाही असे कळवले तर सर्वांना परिस्थिती समजण्यास मदत होईल। सध्या चर्चा अशी आहे की मकर संक्रांतीच्या सणाच्या निमित्ताने डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला जाऊ शकतो। यासाठी महिला व बालविकास विभागाने अर्थ मंत्रालयाकडे सुमारे 6700 कोटी रुपयांचा निधी मागितलेला आहे। लाडकी बहीण योजनेत एकूण 2.23 कोटी लाभार्थी महिला आहेत, त्यापैकी 93 लाख महिला शहरी भागातील आहेत। 2 महिन्यांचा हप्ता देण्यासाठी अंदाजे 6690 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे। प्रत्येक वेळी योजनेचा हप्ता देताना नवीन GR निघतो आणि त्यानुसार निधी वितरित केला जातो। नोव्हेंबर महिन्याचा GR डिसेंबरमध्ये आला होता आणि 31 डिसेंबरपर्यंत पैसे जमा झाले होते। त्याचप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता द्यायचा असल्यास त्यासाठी नवीन GR येणे आवश्यक आहे। आता प्रश्न असा आहे की आचारसंहितेमुळे हे पैसे मिळणार का? यावर अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना ही जुनी आणि सुरू असलेली योजना असल्यामुळे तिच्यावर आचारसंहितेचा परिणाम होत नाही। याआधी देखील नगरपालिका निवडणुकीच्या काळात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते देण्यात आलेले होते। महापालिका निवडणुका 15 जानेवारीला आहेत, तरीही ही योजना आधीपासून सुरू असल्यामुळे हप्ता देण्यास कोणतीही कायदेशीर अडचण नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे। मात्र विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे पत्र दिल्यामुळे आता या हप्त्यावर कोणताही अडथळा येतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तरीही प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार हप्ता मिळण्याची शक्यता जास्त आहे। सध्या सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख किंवा घोषणा करण्यात आलेली नाही। ना 3000 रुपये एकत्र मिळणार याची ना एकाच हप्त्याची अधिकृत माहिती आलेली नाही। सध्या या सर्व बातम्या फक्त चर्चेच्या आणि माध्यमांच्या आधारावर आहेत। जोपर्यंत निधीचा GR येत नाही तोपर्यंत पैसे खात्यात जमा होऊ शकत नाहीत। मात्र GR आला की लगेच DBTद्वारे निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल। एकूणच मकर संक्रांतीपूर्वी 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता मिळणार का याकडे सध्या राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेले आहे। पुढील काही दिवस या योजनेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। जशी अधिकृत अपडेट, GR किंवा सरकारची घोषणा येईल तशी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल।